बघा, एक काम 20 मुलं 12 दिवसात पूर्ण करतात. जर 5 मुले 2 पुरुषा एवढं काम करत असतील तर तेच काम 16 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील असा काळ, काम, वेग या घटकावर आधारित प्रश्न. 16 पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील. दुसऱ्या राशीमध्ये पुरुषांची कार्यक्षमता दर्शवली, पहिल्या राशीमध्ये मुलांची कार्यक्षमता. 20 मुलं काम 12 दिवसात पूर्ण करतात. मात्र या 20 मुलांना पुरुषामध्ये आम्ही रूपांतरित म्हणजे पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये या पहिल्या राशीची आम्ही मांडणी सूत्रबद्धरित्या करू शकतो. कशी? समोर दर्शवलेलं वर्णन असं म्हणते की 5 मुलं 2 पुरुषा एवढं काम करतात. मग पहिल्या राशीतले हे 20 मुलं जे 12 दिवसात काम करत आहेत, हे 20 मुलं म्हणजे किती पुरुष, याचा शोध आम्ही इथं या वर्णनावरून किंवा या वर्णनाच्या साहाय्याने घेऊ शकतो. 5 मुलं म्हणजे 2 पुरुष. लक्ष द्या लेकरांनो, हे मुलं आणि इथं पुरुष. गणित म्हणते 5 मुलं म्हणजे जर 2 पुरुष, तर हे 20 मुलं म्हणजे किती पुरुष, हा प्रश्न सोडवत असताना त्रिराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकाराने याची सोडवण करा. 20 मुलं म्हणजे किती पुरुष, 20चा 2 सोबत गुणाकार छेदस्थानी हे 5 समोर हा प्रश्न. 5 चूक 20, 4 गुणिला 2 म्हणजे 8 पुरुष असं उत्तर सापडते. हे 20 मुलं म्हणजे 8 पुरुष होत. आता संपूर्ण पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये जर का आम्ही हा प्रश्न कन्वर्ट केला, 20 मुलं म्हणजे काय सापडलं, 20 मुलं म्हणजे सापडलं 8 पुरुष. आता याला आम्ही असं मांडायचं की हे 8 पुरुष म्हणजेच 20 मुलं होत, काम 12 दिवसात करतात. तर 16 पुरुष ते काम किती दिवसात करतील असा प्रश्न. हे x1 मल्टिप्लाय y1 दुसऱ्या राशीतील x2 आणि दुसऱ्या राशीतील y2 व्यस्त चलनावर आधारित हा प्रश्न आहे. व्यस्त चलन गोष्टी लक्षात घ्या. या व्यस्त चलनावरील उदाहरणं सोडवण्यासाठीचं सूत्र x1 गुणिला y1 इज इक्वल टू x2 गुणिला y2. आता दुसरं एक चलन असतील एकरम. चलनाचे प्रकार 2. समचलन याच्यावरील उदाहरणं सोडवण्यासाठी x1 डिवाइड बाय y1 इज इक्वल टू x2 डिवाइड बाय y2. हे काही सूत्र आम्ही पक्की लक्षात घ्यावेत. वाटल्यास चलन ही माझी प्लेलिस्ट, त्यामध्ये समचलन व्यस्त चलन ह्या 2 प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक सराव म्हणून प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील. काही अडचण आली डायरेक्ट कॉल करा, बोला, प्रश्न टाका, मांडा, एक्सप्लेन मागा. लक्ष द्या. म्हणजे आता 8 गुणिला 12 समोर 16 हा प्रश्न. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडतात, भागीला असेल गुणिला स्वरूपात, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक. हे सगळं तुमच्या पाठ व्हावं तब्बल. प्रत्येक गणितासोबत असलेले हे गुणधर्म तुमच्या मुखोद्गत व्हावेत म्हणून मी हे सांगितल्याशिवाय राहत नाही. लक्ष द्या. 4 दोन्ही 8 आणि 4 चूक 16. लेकरांनो 4 3 12 म्हणजे 2 गुणिला 3 हा प्रश्न 6 दिवसात. हे लक्षात घ्या. दुसऱ्या राशीमध्ये असलेला वाय आम्हाला काढायचा होता. वाय दुसऱ्या राशीतील वाय म्हणजेच दिवस. 16 पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील, 6 दिवसात. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.